मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तसेच आपण पाहणार आहोत मनस्विनीच्या विचारांचा थरार. कारण की तिने ठरवलंच आहे, ती रामायणातली रावण आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते की बाबा, तुम्ही रामायणाच्या गोष्टी सांगितल्या, परंतु नेहमीच मला तो रावणच आवडला होता. त्याची विचारशक्ती, त्याच्यातला आत्मविश्वास आणि दुसऱ्याला हरवून जिंकण्याची जी त्याची वृत्ती होती ती मला आवडली होती. आणि मी तुम्हाला दाखवून देईल की मी सुद्धा त्याच विचाराची रावण आहे. आणि आपण पाहतो की यासाठी मात्र मनस्विनीने एक बीज सुद्धा पेरलेलं असतं, आणि ते म्हणजे कामत कुटुंबामध्ये असणारी हर्षदा. ती जी तिथे काम करत असते ती असते मनस्विनीच्या आयुष्यात असलेली बिभीषण. आणि यानंतर मात्र मनस्विनीचा खेळ हा असा रंगणार असतो की त्याचे पत्ते मात्र तिने पूर्णपणे तिच्या हातात घेतलेले असतात. ना याची कल्पना सखीला असते, ना कानाला, ना स्वतः तेजस्विनी कामतला. कारण की जे संकट हे तिने वाढून ठेवलेलं आहे, कामत कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत येणार आहे. तर आता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या नवीन चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही प्रतिसाद देत आहात परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाहीयेत, त्यामुळे माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट प्रोमो तसेच लेटेस्ट एपिसोडचा आनंद घ्या. तर पाहूया आपण की उद्याच्या भागात काय होत आहे. आता सगळं काही शांत झालेलं आहे, आलेलं वादळ निघून गेलेलं आहे, संकट सगळी संपली आहेत असं मात्र कामत कुटुंब समजत असतं. परंतु इकडे मात्र मनस्विनीची सुडाची जी भावना आहे ती इतकी जास्त पेटलेली आहे की ती विचार करत असते की हा खेळ पुन्हा कसा रंगणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की यासाठी मात्र मनस्विनीने जे बीज पेरलेलं असतं ते कामाला लागलेलं असतं. कारण की या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं काम हे जे असतं ते हर्षदाचं. कारण की ती हे सगळं पैशासाठी करत असते. मनस्विनी म्हणते की तुझ्याकडे इतके पैसे ही सरकार देईल की याचा तू विचार सुद्धा करू शकणार नाही. तू मरशील परंतु तुझे पैसे संपणार नाहीत. आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा हर्षदा म्हणते की सरकार, आतापर्यंत तुम्ही मला खूप मदत केलेली आहे, त्यामुळे माझा विश्वास तुमच्यावरच आहे. आणि जी माहिती हर्षदा मनस्विनीला देते त्यावरून मनस्विनी प्लॅन करणार असते. आपण पाहतो की कानाच्या मनामध्ये एक वेगळेच विचार सुरू असतात. जे काही मा बोललीये त्यावर तो विचार करत असतो, परंतु सखीचं मन दुखवणं आणि जसं माने सांगितलंय तसं तिच्या आयुष्यातून निघून जाणं हे मात्र कानाला पटत नाही. कारण की तो सुद्धा सखीवर प्रेम करत असतो. जरी त्याने त्याची भावना बोलून नाही दाखवली तरी सुद्धा त्याचं प्रेम हे सखीवर असतं. आणि त्यामुळे तो थोडासा डिस्टर्ब असतो. जेव्हा तो घरी येतो त्यानंतर मात्र सगळेजण उभा राहतात, कारण की सगळेजण जेवण करत असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळेजण उभा राहून टाळ्या वाजवतात. हे सगळं कानासाठी खूप सरप्राइझिंग असतं. आणि तेव्हा काना विचारतो, परंतु त्यानंतर मात्र सर्वजण कानाची माफी मागतात. आम्ही तुला खूप चुकीचं समजलं, परंतु आमच्या आयुष्यामध्ये जो आज आनंद आलेला आहे तो तुझ्यामुळे आलेला आहे काना. खरंच आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही काना, तू आमच्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहेस असं सर्वजण म्हणत असतात. त्यानंतर काना म्हणतो की तुम्ही एवढं सगळं काही बोलू नका, असं काही नाहीये. आणि त्यानंतर सगळेजण जेवण करत असतात. परंतु आता आपण पाहतो की यामध्ये सुंदर असा क्षण येतो, ज्यामध्ये आता तेजस्विनी म्हणते तुम्ही दोघांनी आता नाव घ्यायचं आहे, कारण की हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय. आणि माझा जावई, माझी मुलगी माझ्या समोर आहे, आणि आज मी त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं आहे. आणि काना, तुला सांगू का, आज तुझ्यासाठी सुद्धा खूप काही स्पेशल सखीने केलेलं आहे. आणि त्यामुळे आजचा दिवस स्पेशल असल्यामुळे तुम्ही दोघांनी नाव घ्यायचं आहे असं म्हणत आपण पाहतो. तेजस्विनी म्हणते की उखाणा घ्या, मला माहितीये तुम्ही गृहप्रवेशाच्या वेळेस सुद्धा उखाणा घेतलेला नाहीये. आणि तेव्हा सखी म्हणते की ठीक आहे, घेते उखाणा. आणि सखी सुंदर असा उखाणा घेते. दिसतं तसं नसतं म्हणून ठेवला नव्हता विश्वास, पण कळत नकळत तोच झालाय माझा श्वास. प्रेमाची ही परिभाषा ज्याने भरली मनात, त्या कानाचं नाव घेऊन प्रवेश करते या नवीन जगात. सुंदर अशा उखाण्याने कानाचा चेहरा सुद्धा आता फुलतो. आता काना उखाणा घेणार असतो. सखी खूप प्रेमाने कानाकडे पाहत असते. तुझ्या विश्वासाची पावती उमजते माझ्या मनात, पण मनात रुतलेली खोलसल दाखवू कुणाला. प्रयत्न करतोय ताट ठेवण्याचा माझा कणा, नक्कीच जिंकेल मन सखी तुझं पुन्हा. असं म्हणून काना त्याच्या मनातली भावना मात्र बोलून दाखवतो. सखीला समजत नाही, परंतु ती विचारात मात्र नक्कीच पडलेली असते की असं काना का बोलून गेलेला आहे. कारण की कानाला
सखीचं मन पुन्हा जिंकायचं असतं. जी गोष्ट कानाला सांगायला सांगितलेली आहे ती गोष्ट कानास सांगण्याचा विचार करणारच आहे, परंतु यानंतर सखी माझ्यावर असंच प्रेम करेल का, असा प्रश्न त्याच्या मनात असतो. आणि त्यामुळे त्याचा हा उखाणा मात्र सखीला विचारात पाडतो. त्यानंतर आपण मात्र सुंदर असे क्षण पाहतो ज्यामध्ये पापड एकच असतो. तेव्हा मात्र सखी म्हणते की ठीक आहे, एक पापड चालतो, आम्हाला आम्हाला सवय आहे. आणि त्यानंतर अर्धा पापड ती कानाच्या ताटात वाढते आणि अर्धा पापड सखी घेते. हे पाहून तेजस्विनी म्हणते की असा संसार करायचा असतो, दोघांची मनं जपायची असतात आणि तेव्हा संसार हा फुलत असतो. त्यानंतर एकमेकांना मोदक सुद्धा भरवले जातात, जे सखीने तिच्या आईकडून आता शिकलेले असतात. सगळ्यांना खूप आनंद होतो, सगळेजण खूप खुश असतात. परंतु जे संकट येणार आहे त्याची चाहूल मात्र आता कामत कुटुंबियांना नाहीये, परंतु उद्याचा दिवस हा त्यांच्यासाठी पुन्हा एक नवा संघर्ष असेल हे मात्र दिसून येतं. त्यानंतर सखीला तिची आई तेल लावत असते आणि तेव्हा मात्र सखी म्हणते थँक्यू. आणि त्यानंतर ती बोलून दाखवते, मी तेल लावते म्हणून नाही, तर तू मला मोदक शिकवलास ना म्हणून, कारण की मला खूप दिवसापासून शिकायचा होता. यानंतर सखी आणि कानाच्या लग्नाच्या काही गोष्टी सुद्धा तिची आई विचारत असते की तुमचं नातं कसं आहे. तेव्हा सखी सांगते की आमचं नातं, आम्ही जरी नवरा बायको असलो तरीही आम्ही फक्त आता सध्या मित्रच आहोत, एकमेकांना समजून घेतोय. तेव्हा तिची आई म्हणते की हो, हेही छान आहे, नात्याची सुरुवात ही चांगल्या मित्रापासूनच होते. सखी छान, मला आवडलं. आणि त्यानंतर तिथे काना आलेला असतो. काना या मायलेकीचं बोलणं ऐकत असतो. सखी प्रश्न करते की तुला मैत्रीण नाही का कोणी किंवा मित्र. तेव्हा मात्र तिच्या आईला आठवण येते, ती म्हणजे अपर्णा आणि तीच असते कानाची आई. तेव्हा ती म्हणते की हो आहे ना, परंतु ती कुठे आहे मला नाही माहीत. अपर्णा माझी मैत्रीण, आपण उद्या जायचं का तिच्याकडे, आपण उद्या भेटू तिला. आणि ती कुठे असेल, कशी असेल, मला तिला खूप काही बोलायचं आहे. आणि त्यानंतर मात्र काना तिथे आलेला असतो. त्याच्या हातामध्ये पाण्याचा मग असतो आणि तो फुटतो. तेव्हा मात्र सखीला कळत नाही की काना एवढा कसा घाबरलेला दिसतोय, परंतु कानाला भीती असते की जर यांना समजलं की मी त्यांचा मुलगा आहे, तेव्हा मात्र सगळंच काही बिघडून जाईल आणि सखीला मी पुन्हा कधीच जिंकू शकणार नाही. कारण की खूप मोठा विश्वासघात मी तिच्यासोबत केलेला आहे. माझं जे काही आहे त्यासाठी मी तिच्या आयुष्यात आलेलो आहे. ही गोष्ट तिला समजणार नाहीये. आणि यानंतर आपण पाहतो की काना समजावून सांगतो की असं नाहीये, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ती सरकार बाहेर आहे, ती कुठे आहे, कशी आहे, हे आपल्याला काहीच माहित नाहीये. ती खूप संतापलेली सुद्धा असेल. त्यामुळे सध्या तुम्ही घराबाहेर पडणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही घराबाहेर पडू नका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. परंतु आपण पाहतो की तेजस्विनीला सखीला बाहेर जायचं असतं. तेव्हा मात्र काना म्हणतो की नाही, आता तुमचं घराबाहेर पडणं योग्य नाहीये. तुम्ही सध्या घरात आलेला आहात आणि हा सगळा आनंद तुम्ही अनुभवायला पाहिजे, याचा आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा सखीच्या आईला सुद्धा ह्या गोष्टी पटतात. आणि त्यानंतर मात्र ती म्हणते की बरं ठीक आहे, आम्ही नाही, परंतु लग्नानंतर तुम्ही कुठे फिरायला गेलात की नाही. तेव्हा सखी म्हणते अरे आम्ही फिरायला, आमच्या साहेबांना वेळच नसतो, कारण की त्यांना काहीतरी करायचं आहे, आयुष्यात पुढे जायचं आहे. आपण पाहतो की सखीच्या आईने सखीला सुद्धा प्रश्न विचारलेला असतो की सखी तुझं लग्न झालंय, मग तू इथे का राहतीये. त्यानंतर सखी सांगत असते की कानाचे स्वप्न खूप वेगळे आहेत आणि त्याने खूप शून्यातून विश्व निर्माण करण्याचा विचार केलेला आहे आणि त्यामुळे काही दिवस मी इथे राहतीये. त्यानंतर पाहूया पुढे काय काय होतं ते. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की काना सुद्धा हेच बोलत असतो. आणि त्यानंतर सखी याबद्दल तिच्या आईला सांगत असते, आई तुला मी सांगितलं ना, कानाचे स्वप्न कसे आहेत, त्यामुळे त्याला बिलकुलच वेळ नाहीये. आणि आता तर काय, तर साहेबांचं प्रमोशन झालंय, त्यामुळे बिलकुल वेळ नाहीये. आणि तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणत असते की जर असं असेल ना काना, तर सध्या बिझनेसमध्ये एवढा लोड नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, त्यामुळे तुम्ही फिरायला जाऊ शकता. आणि तेव्हा सखी म्हणते की हो छान होईल, आपण उद्याच फिरायला जाऊयात. कानालाही असं वाटतं की ठीक आहे, सखीसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी उद्याचा दिवस आपण नक्कीच तिच्यासोबत घालवू शकतो. आणि तेवढ्यातच तिथे जे काच फुटलेले असतात ते साफ करण्यासाठी तिथे हर्षदा आलेली असते. आणि हर्षदा मात्र ही सगळं यांचं बोलणं ऐकत असते, कारण की सरकारला तिला हे सगळं सांगायचं असतं. आणि त्यानंतर ती सरकारला फोन करून या सगळ्या गोष्टीची कल्पना देते. आणि तेव्हा मात्र सरकार खूप मोठा प्लॅन आखते. ती म्हणते की दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळेजण जातील, तेव्हा फक्त सखी आणि कानाच घराबाहेर पडणार नाहीत, तर घरातील बाकी सदस्य सुद्धा बाहेर गेले पाहिजेत. जसं की घरामध्ये फक्त तू आणि ती तेजस्विनी पाहिजे असं म्हटल्यानंतर आता तिचा प्लॅन ती त्या हर्षदाला सांगते. आणि त्यानुसार हर्षदा दुसऱ्या दिवशी तिचं काम करणार असते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सखी सुद्धा खूप छान तयार झालेली असते.
काना सुद्धा असतो. आता ते सगळेजण बाहेर जाणार असतात. तेवढ्यातच हर्षदा म्हणते की मला असं वाटतं की खूप मोठा गॅप या सगळ्यांमध्ये पडलेला आहे. आनंद हा आपल्या या घरामध्ये तुमच्या आलेला आहे, तेव्हा सगळ्यांनीच बाहेर जायला पाहिजे. म्हणजे जशी यांची जोडी जातीये तशी या जोड्यांनी सुद्धा बाहेर फिरायला जायला पाहिजे. कारण की असं कधीच या घरात घडलं नाही. म्हणजे मी सहज बोलून गेले असं ती दाखवून देते. त्यानंतर मात्र तेजस्विनी म्हणते, खरंच खूप छान आयडिया आहे हर्षदा, अगं तू खूप छान बोलून गेलीस आणि मलाही असं वाटतं की खरंच सगळ्यांनी जायला पाहिजे. खरं तर कानाला असं वाटत असतं की सखीच्या आईला एकटीला सोडून घरातून जाणं म्हणजे चुकीचं आहे. परंतु तिच्या हट्टापायी सगळेजण घराबाहेर पडतात. सगळेजण बाहेर गेल्यानंतर मात्र तेजस्विनी म्हणत असते, अगं हर्षदा तू पाहिलंस का, आज घरात फक्त आपण दोघीच जणी आहोत, सगळेजण बाहेर गेलेत, आपण आज काहीतरी स्पेशल करूयात, असं त्या बोलत असतात. आणि तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. हर्षदाला माहित असतं की तिथे कोण आलेला आहे. तिथे सरकार आलेली असते. तिने एका मोलकरणीचा वेश घेतलेला असतो, कारण की तिला माहितीये की घरामध्ये एंट्री अशी मिळणार नाहीये आणि मोलकरणीची गरज या घराला आहे असं सांगून ती मात्र तिथे आलेली असते. ती म्हणते की मला स्वतःहून फोन केला होता आणि म्हणून मी आलेली आहे. आणि तेव्हा मात्र तिथे बाहेर असलेल्या सिक्युरिटी गार्डला लक्षात येत नाही आणि त्यानंतर मात्र सरकार ही घरात एंट्री करते. आणि तेव्हा मनस्विनी मोलकरणीच्या रूपामध्ये तिथे समोर आलेली असते. आणि जेव्हा तेजस्विनी दरवाजा उघडते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण की समोर ही मनस्विनी उभी असते. आणि मोलकरणीच्या रूपात आलेली ही जी सरकार आहे ती आता काय करू शकेल याचा अंदाज हा आता तेजस्विनीला येतो. त्यानंतर आपण पाहतो की सरकार तिच्यासारखाच, म्हणजे जे कपडे हे तेजस्विनीने घातलेले आहेत तेच कपडे घालून ती त्या दोघींनाही, म्हणजे त्या दोघीही घराबाहेर पडतात. आणि त्यानंतर त्या अशा ठिकाणी जातात की तिथे मात्र आता सरकार तिचा खेळ रंगवणार असते. परंतु मित्रांनो, तिथे काना आणि सखी सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि काना हा सरकारचा प्लॅन कसा उधळून लावतो, त्यानंतर काय गोष्टी घडतात हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. परंतु मोलकरीण बनून आलेली ही जी सरकार आहे ती तेजस्विनी कामतला पुन्हा एकदा अडचणीत आणू शकेल का, आणि त्यावर काना आणि सखी कसे मात करतील आणि कानाचं सत्य हे सखीला समजेल का, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता मित्रांनो, लपंडाव या मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मला सपोर्ट केला तर मी तुमचं मनोरंजन नक्कीच करणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.